नमस्कार मित्रांनो, बोल बिंदास या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जाणार आहोत लोकसभा निकालाकडे आणि आपला जिल्हा आहे बीड लोकसभा मतदारसंघ। तर पंकजा मुंडे यांचा पराभव बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कसं काय झालं याची आपण काही ठराविक वैशिष्ट्य कारण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण बोल बिंदास या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्याचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेले आहेत। तर सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं ती निवडणूक म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ। भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडनं राष्ट्रवादीकडनं बजरंग सोनवणे ही काटेकी टक्कर आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली। पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर काही वर्ष त्यांचा संघर्ष सुरू असलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि राजकीय दृष्ट्या कुठेतरी ते अस्वस्थ आहे असंही दिसून आलं। परंतु त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करत महायुतीमध्ये जाऊन समाविष्ट झाले आणि मंत्री देखील झाले। परंतु असं असताना दोन्ही बहीण भाऊ एकाच छताखाली आल्यामुळे राजकीय समीकरण बीड परळीमधले बदलले पाहायला मिळाले। या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही बहीण भाऊ एकत्र आले। परळी विधानसभा मधून पंकजा मुंडे हे महायुतीकडनं लढतील का धनंजय मुंडे हे लढतील या विचारावर न थांबता पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टी महायुतीने दिल्लीत जाण्यास सांगितलं, अर्थात लोकसभा उमेदवारी करण्यास सांगितलं। त्यांना भाजपकडनं तिकीट पण मिळालं आणि पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक सामोरे गेले। परंतु बजरंग सोनवणे राष्ट्रवादी गटाचे हे खूप मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं। त्याचं कारण असं की नुकत्याच झालेला मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचा हा राज्यातला संघर्ष पाहता पंकजा मुंडे यांनी ही खूप मोठी धाडस या निवडणुकीत उभे राहून या निवडणुकीला सामोरं जाण्याची केली आहे। परंतु या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंनी जे मतं घेतली त्या मताधिक्यांमध्ये असं बघायला मिळालं की पंकजा मुंडे यांचे जे हक्काचे मतं होते ते त्यांना पूर्णपणे मिळालेले आहेत। दलित समाजाचं आणि मुस्लिम समाजाचं मतदान हे बजरंग सोनवणे यांना गेलेलं आहे। कारण की संविधान बचाव संविधान धोक्यात आहे हा एक असा नारा विरोधकांकडनं देण्यात आला आणि तो बीजेपीला फटका बसला। म्हणजे दलित समाजाचं मतदान हे पंकजा मुंडेंना झालेलं दिसून आलं नाही आणि मुस्लिम समाज मतदान जे आहे ते आपण पूर्ण देशात पाहिलं, राज्यात पाहिलं की एकजुटीने ते मोदी विरोधात जाऊन त्यांनी मतदान केलेलं आहे आणि ते संपूर्ण मतदान बजरंग सोनवणे यांना गेलेलं आहे। निवडणूक ही अटीतटीची झाली, परंतु पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांचं मतदान पाहता हे समसमान मतदान झालेलं आहे। म्हणजे दोघांनाही दोघांच्या हक्काचं मतदान मिळालेलं आहे। परंतु दलित आणि मुस्लिम समाजाचं संपूर्ण मतदान हे बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हे बीड शहरातून झालं। म्हणजे बीड शहरातलं जे मतदान होतं हे संपूर्णपणे बजरंग सोनवणे यांना गेलं, मुस्लिम समाजाचं दलित समाजाचं, आणि तिथं त्यांचा विजय झाला। हे प्रामुख्याने महत्वाचं कारण आहे। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते, त्यांनी 50,000हून अधिक मतदान घेतलं, त्याचाही फटका दोघांना बसला। त्यामुळे अति कमी फरकाने पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे। 7,500 ते 7,000च्या दरम्यान पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे। परंतु पंकजा मुंडेच्या पाठीमागे मतदार उभेच राहिले नाही असं नाही, तर त्यांच्या मतांच्या रूपांमधून ते आपण पाहायला मिळालं की खरंच जनता त्यांच्या पाठीशी होती। परंतु मुस्लिम फॅक्टर आणि दलित फॅक्टर याच्यामुळेच फक्त पंकजा मुंडेंचा पराभव झाला हे स्पष्ट झालेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की धनंजय मुंडेंवर मागच्या काही निवडणुकीमध्ये त्यांच्या आपण बहीण भावाच्या निवडणुका पाहिल्या तर अगदी वेगळ्या टोकाला या विधानसभेच्या निवडणुका गेल्या होत्या। परंतु या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी सगळे त्या आरोप फोडून लावलेले आहेत। अगदी मनापासून मनधन आपलं पूर्ण ताकद लावत आपल्या भाषणातून प्रचार सभेतून त्यांनी एक संपूर्ण त्यांची यंत्रणा ताकद ही पंकजाताईंच्या मागे उभी केलेली होती। कारण पंकजा मुंडे या दिल्लीत जावं ही खूप प्रामाणिकपणे धनंजय मुंडे यांची इच्छा होती आणि ते एकदम प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि पूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण पाहिलं की धनंजय मुंडे हे खरंच एक भावासारखा त्यांच्या बहिणीच्या पाठीशी उभा राहिला। परंतु काही थोड्या कारणांवरनं ही निवडणूक पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि धनंजय मुंडे यांच्या देखील अस्तित्वाची ही लढाई होती। कारण शरद पवार यांच्या गटाचे हे बजरंग सोनवणे उमेदवार होते आणि धनंजय मुंडे हे अजितदादा पवारांबरोबर सरकारमधून महाविकास आघाडीमधून बाहेर पडले होते। त्यामुळे खूप अटीतटीची ही निवडणूक होती आणि अस्तित्वाची ही निवडणूक होती। धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, अनेक वर्षांपासून प्रीतम मुंडे यांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व या मतदारसंघातून केलं, त्यांनी अनेक विकास कामं केली। पंकजा मुंडे हे मराठा आरक्षणच्या पूर्ण कार्यकाळात कुठे वक्तव्य करताना दिसले नाही किंवा याच्यात कुठेतरी सहभागी झालेले दिसले नाही। परंतु या निवडणुकीमध्ये मराठा समाज हा बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभा राहिला
आणि अशा प्रकारे पंकजा मुंडेंचा एक संघर्ष पुन्हा सुरू झालेला आहे आणि आजच नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत त्यांची पाठ थोपून भावी वाटचाली शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर या अशा गोष्टींमुळे पंकजाताईंचा पराभव झालेला आहे। बीड शहरातनंच त्यांना या संकटाला सामोरं जावं लागलं। इतर तालुक्यांमध्ये त्यांनी चांगला लीड घेतलेला आहे, चांगलं मतदान त्यांना पाहायला मिळालेलं आहे आणि बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे हे विजय झालेले आहेत। तर तुम्हाला आपली ही बीड, परळी आणि लोकसभा मतदारसंघातली माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।